कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री इथल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाचा तपास हा अधिकच गडद होत असून पोलिसांनी या प्रकरणामध्ये 2 महिलांसह 4 एजंटला अटक केलेली आहे। या कारवाईमुळे संपूर्ण रॅकेटची व्याप्ती ही वाढत असल्याचं स्पष्ट झालंय। अटक करण्यात आलेल्यांमध्ये हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मनीषा दिनकर कांबळे आणि नंदा ईश्वरा गुरव यांच्यासह एजंट बाजीराव तोकडे, विक्रम आनंद पाटील, सुखदेव पाटील आणि सुनील सदाशिव गुरव यांचा समावेश आहे। पोलीस तपासामध्ये धक्कादायक बाबी समोर येत असून मुख्य आरोपी डॉक्टर युवराज पाटील हा एजंटना रुग्ण आणण्यासाठी 2000 ते 5000 रुपये कमिशन देत असल्याचंही उघड झालंय। त्याबरोबरच हॉस्पिटलमधील काही महिलांना गर्भपातानंतर भ्रूण नष्ट करण्यासाठी देखील पैसे दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे। बिद्री इथल्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या या बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्रामध्ये राधानगरी तालुक्यासह आसपासच्या भागामधून रुग्ण हे आणले जात असल्याचं जप्त कागदपत्रांवरून स्पष्ट झालंय। या प्रकरणामध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग उघड होण्याची शक्यता असून पोलिसांकडून तपासाची व्याप्ती ही वाढवण्यात आली आहे। त्यामुळे या रॅकेटमधील आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।